भारतीय नौदलाची गोष्ट म्हणजे काही फक्त आजच्या आधुनिक युद्धनौका आणि पाणबुड्यांची कहाणी नाही. ही तर हजारो वर्षांच्या सागरी शौर्याची एक प्रचंड मोठी महागाथा आहे. चला तर मग ह्या महागाथेचे काही सगळ्यात महत्वाचे अध्याय आज उलगडून पाहूया. या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी आपल्याला शेकडो नाही तर हजारो वर्ष मागे जावं लागेल. त्या काळात जेव्हा भारतीय राजांनी समुद्राला आपलं अंगण बनवलं होतं. आणि आपण थेट पोचतोय चोल साम्राज्याच्या काळात. चोलांनी फक्त एक आरमार नाही, तर एक असं सामर्थ्य उभं केलं जे थेट समुद्रापार जाऊन दुसऱ्यांच्या भूमीवर जाऊन आव्हान देऊ शकत होतं. यालाच म्हणतात ब्लू वॉटर नेव्ही. त्यांचं प्रभुत्व इतकं जबरदस्त होतं की बंगालचा उपसागर जणू काही त्यांचं स्वतःचं एक सरोवर, एक तलाव बनला होता. जरा विचार करा, त्या काळात या संपूर्ण भागातून जाणाऱ्या प्रत्येक जहाजावर, प्रत्येक हालचालीवर फक्त चोलांची नजर होती. आणि हे बघा, त्यांचं सगळ्यात मोठं धाडस, श्री विजय मोहीम. ही काही साधीसुधी लढाई नव्हती, तर एक परफेक्ट प्लॅनिंग होतं. मॉन्सून वाऱ्यांचा अभ्यास करून, त्यांचा उपयोग करून हजारो किलोमीटर दूर अचानक हल्ला करणं, ही होती चोलांची रणनीती. आणि याच रणनीतीने त्यांना आग्नेय आशियाच्या व्यापारावर संपूर्ण नियंत्रण मिळवून दिलं. आता काही शतकं पुढे येऊया. युरोपीय शक्ती भारतात आल्या आणि समुद्रावर एक नवीन संघर्ष सुरू झाला. आणि बरोबर याच काळात याच संघर्षाला तोंड देण्यासाठी उदय झाला एका नव्या झंझावाती आरमारी ताकदीचा, मराठा आरमाराचा. आणि या सामर्थ्यामागचा विचार किंवा खरं तर एक सूत्रच दिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्यांचं हे वाक्य, ज्यापाशी आरमार त्याचा समुद्र, आजही तितकंच खरंय. महाराजांना हे बरोबर कळलं होतं की जमिनीवर स्वराज्य टिकवायचं असेल तर समुद्रावर आपलं राज्य असणं किती गरजेचं आहे. पण मराठ्यांनी युरोपियनांच्या मोठ्या जहाजांची नक्कल नाही केली. त्यांनी डोकं वापरलं. त्यांची पद्धतच वेगळी होती. मोठ्या जहाजांना टक्कर देण्यासाठी त्यांनी बनवली छोटी, वेगवान गलबत्त. खोल समुद्रात लढण्याऐवजी त्यांनी कोकणाच्या खाड्या आणि उथळ किनाऱ्यांचा वापर केला. हल्ला करायचा आणि वेगाने नाहीसं व्हायचं. ही होती समुद्रावरची गणिमिकावा. आता थेट 20व्या शतकात उडी मारूया. भारताच्या स्वातंत्र्याचा लढा आता जमिनीवरून समुद्रावर पोचला होता. ब्रिटिश राजवटीला मुळापासून हादरा देणारं एक बंड समुद्राच्या लाटांवरच पेटलं होतं. फेब्रुवारी 1946. फक्त 5 दिवस. पण या 5 दिवसांनी रॉयल इंडियन नेव्हीच्या हजारो भारतीय खलाशांनी ब्रिटिश सत्तेला उघड आव्हान दिलं. हे बंड जरी शमवलं गेलं असलं तरी त्याने एक स्पष्ट संदेश दिला होता. ज्या सैन्याच्या जीवावर ब्रिटिश राज्य करत होते तेच सैन्य आता त्यांच्या विरुद्ध उभं ठाकलं होतं. स्वातंत्र्याच्या लढ्यातला हा एक निर्णायक क्षण होता. आणि याच धामधुमीच्या काळात एक दुसरी गोष्टही घडत होती. 1938 साली कराचीमध्ये सुरू झालेल्या सी कॅडेट कॉर्प्समधून नौदलाची एक नवी शिस्तबद्ध पिढी तयार होत होती. पण मग देशाची फाळणी झाली आणि सगळं काही सोडावं लागलं. तरीही या संस्थेच्या सदस्यांनी हार मानली नाही. मुंबईत येऊन त्यांनी अक्षरशः शून्यातून पुन्हा सुरुवात केली. आणि हीच संस्था पुढे जाऊन भारतीय नौदलासाठी अधिकारी घडवणारी एक सगळ्यात महत्त्वाची नर्सरी बनली. या संस्थेचं योगदान किती मोठं आहे हे हा एकच आकडा सांगतो. 40,000हून अधिक तरुण-तरुणींना इथे प्रशिक्षण मिळालं. आणि यात असेही वीर होते ज्यांनी पुढे जाऊन देशासाठी मोठं शौर्य गाजवलं आणि काहींनी तर बलिदानही दिलं. हा एक दुर्दम्य इच्छाशक्तीचा आणि देशप्रेमाचा वारसा आहे. आता वेळ होती स्वतंत्र भारताच्या नौदलाची. स्वातंत्र्यानंतर भारतीय नौदलासमोर सगळ्यात मोठं आव्हान उभं राहिलं 1971च्या युद्धात. आणि याच युद्धात नौदलाने आपला सर्वात गौरवशाली अध्याय लिहिला. 4 डिसेंबर 1971ची रात्र. भारतीय नौदलाच्या छोट्या पण घातक मिसाईल बोटींनी पाकिस्तानच्या कराची बंदरावर एक असा धाडसी हल्ला चढवला ज्याची शत्रूने कल्पनाही केली नव्हती. याला नाव दिलं गेलं ऑपरेशन ट्रायडंट. एकामागोमाग एक क्षेपणास्त्र डागली गेली आणि काही तासांतच शत्रूची मोठी जहाजं आणि त्यांचे इंधनसाठे जळून खाक झाले. परिणाम जबरदस्त. या हल्ल्यात भारताचं एकही नुकसान झालं नाही, पण पाकिस्तानच्या नौदलाचा कणाच मोडला गेला. अरबी समुद्रावर भारताचं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झालं. म्हणूनच हाच तो दिवस 4 डिसेंबर जो आपण नौदल दिन म्हणून साजरा करतो. हा फक्त एक विजय नव्हता, तर एका नव्या आत्मविश्वासाची ती सुरुवात होती.
आणि हाच आत्मविश्वास घेऊन भारतीय नौदल आज भविष्याकडे वाटचाल करतंय. व्हिजन 2047 हे फक्त एक स्वप्न नाहीये, तर स्वदेशी तंत्रज्ञानाच्या जोरावर समुद्रावर राज्य करण्याचं एक पक्कं ध्येय आहे. या आत्मनिर्भरतेचं सगळ्यात मोठं आणि जिवंत प्रतीक म्हणजे INS विक्रांत. ही फक्त एक विमानवाहू नौका नाही, तर भारताच्या इंजिनिअरिंग क्षमतेचा आणि संकल्पाचा एक चालता बोलता पुरावा आहे. म्हणजे विचार करा, एवढं मोठं प्रचंड जहाज आणि त्यातला जवळपास 3/4 भाग आपल्या देशात बनलेला आहे, हे खरंच खूप अभिमानास्पद आहे. आणि हे सामर्थ्य फक्त समुद्राच्या पृष्ठभागावर नाही, तर आता समुद्राच्या खोलवरही पोहोचलं आहे. भारताच्या अरिहंत श्रेणीच्या अणुपाणबुड्या हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. ह्या पाणबुड्यांमुळे भारताला समुद्राखालून अणुवस्त्र हल्ला करण्याची क्षमता मिळाली आहे, जी देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाची आहे. षण नो वरुणः म्हणजेच समुद्राचा देव आमचं कल्याण करो, हे भारतीय नौदलाचं ब्रीद वाक्य आहे. आणि हे वाक्य या हजारो वर्षांच्या प्रवासाचं सार सांगतं. चोलांच्या जहाजांपासून ते अरिहंत पाणबुडीपर्यंत हाच विश्वास, हीच प्रार्थना प्रत्येक भारतीय नाविकाला प्रेरणा देत आली आहे. तर मग जाता जाता एक प्रश्न शिल्लक राहतो. चोल आणि मराठ्यांकडून मिळालेला हा सागरी वारसा आजच्या आत्मनिर्भर भारताला भविष्यात जगात एक महाशक्ती म्हणून स्थापित करू शकेल का? समुद्रावरचं प्रभुत्व हेच भारताच्या भविष्याची गुरुकिल्ली ठरेल का?